मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक. अपघातात 7 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी. बेस्ट बस अपघातात चालकाला पोलिसांनी केली अटक. आरोपी बस चालक संजय मोरेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. चहा पिण्याकरता उतरलेल्या रिक्षा चालकाला भरधाव बसच्या धडकेत अगदी थोडक्यात वाचला. पुण्यात आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या. सतीश वाघ यांचं सकाळी मांजरीतून अपहरण, संध्याकाळी उरळी कांचनमध्ये सापडला मृतदेह. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग इथल्या सरपंचाची अपहरण करून हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सोलापुरातल्या मार्कडवाडीला देणार भेट. पवारांच्या भेटीनंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्याची तयारी. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची उत्तम जानकरांची मागणी. आज निवडणूक आयोगाला देणार पत्र, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी मवियातील पराभूत उमेदवारांची बैठक. ईव्हीएम आणि इतर मुद्द्यांवर मंथन. संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर होण्याची शक्यता. रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी. माघी गणेश जयंती आधी मुंबईच्या सिद्धिविनायकाला शेंदूर लेपन केलं जाणार. शेंदूर लेपनादरम्यान 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन बंद राहणार.